नमस्कार सर्वांना. तर आज आपण पाहूया काय तर मराठी या विषयाचे PYQ बघूया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले प्रश्न, मागील प्रश्नपत्रिकामध्ये TCSनं जे प्रश्न विचारले होते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया, त्याची उजळणी करूया आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया किंवा माहिती करून घेऊया. तुम्हाला जर त्या प्रश्नांची उत्तरं जी येत असतील तर तुम्ही पण कमेंट्समध्ये प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर पहिला प्रश्न काय आहे बघा हो, या ठिकाणी योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा. खाली पर्याय दिलेले आहेत 4 आणि काय विचारलं, योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा. तर पर्याय बघा काय योग्य असल्याच्यातलं, त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, भाव्य प्रयोग, आज लवकर उजाडले, कर्मणी प्रयोग, शिकाऱ्याने शिकार केली, कर्तरी प्रयोग, पक्षी आकाशात उडाला, कर्तरी प्रयोग. आता हे प्रयोग जर तुम्हाला माहिती असतील, कर्ता कर्म क्रियापद, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार आहे. तर याच्यातलं बरोबर कुठलं आहे सांगा बघू. तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे 4 नंबरचं, पक्षी आकाशात उडाला. पक्षी आकाशात उडाला हे जो पर्याय आहे हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हां, लक्षात आलं. उजाडले, सांजावले हे कुठलं आहे हो, हे भावे प्रयोग आहे का. मागच्या लेक्चरला आपलं झालेलं आहे भावे प्रयोग, मागच्या लेक्चरला आपलं झालेलं आहे. तर या प्रश्नामध्ये बरोबर आलेलं उत्तर कुठलं आहे, हा 4था पर्याय, पक्षी आकाशात उडाला, कर्तरी प्रयोग. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण पटपट प्रश्न घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय. बरं, प्रश्न पहिला व्यवस्थित वाचून घ्यायचा. तुम्ही ज्यावेळी परीक्षेला जाता त्यावेळी पहिला प्रश्न वाचायचा प्रयत्न करायचा. तुम्ही ज्यावेळी प्रश्न वाचणार त्यावेळी त्या प्रश्नाचं अगदी उत्तर तुम्हाला समजण्यास मदत होते. जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय असेल, तर या प्रश्नाचं उत्तर काय बघा, द्यायचा प्रयत्न करा कमेंट्समध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जनसागर. या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोकांचं परीक्षेमध्ये चुकलेलं आहे का. ज्यावेळी मराठीचं वाचन आपल्याला कमी पडतं, आपण वाचनामध्ये कमी पडतो, त्यावेळी या प्रश्नांची उत्तर येत नाही. त्यामुळं मराठीचा अभ्यास करत असताना वाचन आपलं असलं पाहिजे. रोजची वर्तमानपत्र वाचा, पुस्तकं वाचा आणि स्पर्धा परीक्षेला दिलेली पुस्तकं वाचा, लेखकांचं साहित्य परिषद वाचलं तर हे शब्द जे आहे ते त्याच्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय, जनसागर. जनसंमर्द या प्रश्नाचं उत्तर, या शब्दाचा अर्थ आहे जनसागर. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न काय बघा, पुढीलपैकी बाहू या शब्दाचा योग्य पर्याय नसलेला अर्थ निवडा. योग्य पर्याय नसलेला अर्थ निवडा म्हणाले ते, म्हणजे काय, चुकीचा शब्द निवडा म्हणलेत बघा. बाहू या शब्दाचा योग्य पर्याय नसलेला अर्थ निवडा. योग्य म्हणजे चुकीचा पर्याय नसला कुठला. बाहू म्हणजे काय हो, बाहू म्हणजे काय, हात होतं, माझे 2 बाहू. बाहू म्हणजे काय, 2 बाहू. भुजा, भाऊ म्हणजे काय हो, कर या शब्दाला दुसरा हात काय आहे हो, हात होतोय ना. तर बाहू या शब्दाला योग्य पर्याय नसलेला पर्याय कुठला आहे, तर भाऊ. भाऊ म्हणजे हा दोघे जे भाऊ असतात त्याच्यामध्ये येतो हा शब्द. तर पर्याय क्रमांक किती, 4. भाऊला काय म्हणतात, बंधू म्हणतात, सहोदर म्हणतात, अग्रज म्हणतात, भारता म्हणतात. लक्षात आलं काय, बंधू. भाऊ म्हणजे काय, बंधू, हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हो, बाहू या शब्दाला योग्य नसलेला पर्याय कुठला, बाहू. आणि ह्याला काय असते हो, हाताला दुसरा आणि पर्याय शब्द कुठला आहे, कर आहे. कुठला शब्द आहे, बरोबर, कर. पाणी पण होतोय. दुसरा आणि शब्द काय येईल, तुम्ही बघितला तर हात, हस्ती होतोय, हस्ती. हात पण आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर दुसरा काय होतोय, हाताला कर, हा शब्द आलेला आहे बघा इथं, कर. लक्षात आलं का. हे या प्रश्नाचं उत्तर. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 4 काय वाचावर, पुढीलपैकी गद्य वाक्य रचना दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. आता हे 4 वाक्य दिलेले आहेत आणि योग्य वाक्य रचना कुठली आहे ती त्यांनी ओळखाय सांगितली. तर वाक्य वाचू. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. पहिलंच वाक्य बरोबर आहे. आता पुढचं बघावा. चैत्रातल्या पर्णशोभेचा, चूक. चैत्रातल्या पर्णशोभेच्या फळशोभेच्या वर्णन आंब्याशिवाय होणार काय, कळतच नाही वाक्य.
चैत्रातल्या पर्णशोभेला वर्णन पूर्ण होणार नाहीच. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्याच्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न काय होता? पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. या प्रश्नाचं उत्तर काय आलं वाचा. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. हे गद्य रचना आणि अगदी बरोबर रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. जाऊ पुढं. पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. 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 कुठला शब्द आहे बघा? ही जागा प्राण्यांसाठी योग्य नाही. आता रिकामी जागा म्हणा म्हणले. कुठली जागा प्राण्यांसाठी योग्य नाही? आडेलटट्टू, अधिकृत, अधिवास, अंमलबजावणी. सहज या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे अधिवास. बरोबर आहे का? ही जागा प्राण्यांसाठी योग्य नाही म्हणजे अधिवास ही जागा प्राण्यांसाठी योग्य नाही. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा शब्द तिथं अगदी परफेक्ट बसतो, व्यवस्थित बसतो. म्हणजे अधिवास म्हणजे काय हो? अधिवास या शब्दाचा अर्थ काय? तर अधिवास या शब्दासाठी राहण्यासाठी जागा, राहण्यासाठी जी जागा असते त्याला अधिवास म्हणतात. अधिवास, राहण्याची जागा. ओके. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय? अधिवास. पुढचा प्रश्न बघा. घोडे मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. घोडे मारणे असा वाक्यप्रचार दिलाय आणि या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा म्हटलंय. बघा, परीक्षेला जात असताना वाक्यप्रचार सुद्धा तुम्ही पाठ करून किंवा वाचून जायचं आहे. तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दाचे अर्थ, वाक्यप्रचार हे आपल्या हातातले एक मार्क आहेत. तुम्ही एक मार्क हा का सोडता? मराठीच्या पेपरला 25 मार्काचा पेपर असतो. मराठीचा प्रश्न असतात. 30 मार्काला मराठीचे प्रश्न असतात. त्या 30 पैकी किंवा त्या 25 पैकी तुम्हाला प्रश्न 25 पडलेच पाहिजेत, 30 मार्क पडलेच पाहिजेत. मग हे कधी पडणार? तुमचं मराठीमध्ये ज्यावेळी अत्यंत वाचन असणार त्यावेळी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर देता येणार. घोडे मारणे म्हणजे काय? घोडे मारणे याचा अर्थ काय? तर घोडे मारणे याचा अर्थ नुकसान करणे. प्रगती होणे तर होणार नाही, प्रवासाला जाणे होणार नाही, वेगाने जाणे होणार नाही, तर नुकसान करणे. यानं माझं घोडं मारले, नुकसान यानं केलं माझं. नुकसान करणे, घोडे मारणे म्हणजे नुकसान करणे. जाऊ पुढं प्रश्नाचा. दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता? त्याचबरोबर तुम्हाला काही सांगायचं राहिलं, म्हणी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. लक्षात आलं का? म्हणीचा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आता दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता सांगा बघूया. 7 नंबरचं काय आहे? दृष्ट्या नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. किती सोपा आहे प्रश्न. दृष्टी आड सृष्टी, दृष्टीच्या आड म्हणजे नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. दृष्टी आड सृष्टी, नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. दृष्टी आड सृष्टी. बरोबर आहे का? हे आपल्याला माहितीचं पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय बघा. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? सांगा. या प्रश्नाचं उत्तर कोण आलं ते बघूया. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विंदा करंदीकर. विंदा करंदीकर माहिती आहे का नाव? विंदा करंदीकर हे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि विंदा करंदीकर हे मराठी साहित्य क्षेत्रामधलं मोठं नाव आहे. विंदांना अष्टदर्शने या त्यांच्या काव्यदर्शनाला पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार अष्टदर्शने यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा, वाक्यातील योग्य उपयोग ओळखा. झुंजूमुंजू होणे म्हणजे काय हो? बघूया कोणाला उत्तर येते. सांगा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झुंजूमुंजू होणे. त्या दोघांचे झुंजूमुंजू झाले, त्या बैलाला झुंजूमुंजू झाले. वादविवादामुळे गावकऱ्यामध्ये नाही,
झुंजूमुंजू झाले आणि मी बाहेर पडले. झुंजूमुंजू म्हणजे सकाळ. हां, बरोबर आहे काय? पहाट होणे, पहाट होणे. झुंजूमुंजू होणे म्हणजे काय हो? पहाट, पहाट होणे. ते हा झुंजूमुंजू शब्द कुठला आहे हो? तुम्हाला माहिती आहे का? चिमणी पाखरं चित्रपट, त्याच्यामध्ये गाणं आहे बघा, किरणात बांधुनी चाळ नाचते उशाग आणि झुंजूमुंजू होऊन आले दिशाग, चारी दिशा. माहिती आहे ना? झुंजूमुंजू होणे म्हणजे पहाट होणे. लक्षात आलं का? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? झुंजूमुंजू झाल्याने मी बाहेर पडलो. ओके, जाऊ पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 वाचा. पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात. टिंबटिंब. आकाशात काय केला? आकाशात बसला, धावला, झेपावला का उतरला? हे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. आपण जे आता प्रश्न वाचतो हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असं म्हणाल हे काय साधे प्रश्न घेतलेत किंवा असेच का प्रश्न घेतलेत, तर जे परीक्षेला प्रश्न आलेले येऊन गेलेले आहेत तेच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत. थिसिसनं अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय बघा. पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात झेपावला. किती सोपा प्रश्न आहे हो. तुम्ही जाता या प्रश्नाचं उत्तर देणार, पण कधी? तुम्ही तुमचं सातत्य ज्यावेळी अभ्यासात असणार त्यावेळीच तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं देता येणार आहेत. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. ऊत काय म्हणलंय? ऊत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऊत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऊत येणे म्हणजे काय हो? कमी होणे, ऊन येणे, अतिरेक होणे, खराब होणे. या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. सोपं आहे अगदी. अतिरेक, एखाद्या ऊत ह्याला लय ऊत आलाय म्हणतात बघा, म्हणजे अतिरेक होणे. ऊत येणे म्हणजे काय? अतिरेक होणे. अतिरेक होणे. ऊत येणे म्हणजे काय? अतिरेक होणे. हां, तुम्ही वाक्यप्रचार असे पाठांतर करून ठेवा. शब्दाला पर्यायी शब्द असणारे पाठांतर करून ठेवा. ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये उपयोगाला येतील. आणि तुमचं सातत्य अभ्यासात असलं तर त्याचा तुम्हाला फायदा हा होतच असतो किंवा होतो. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. मग ते कधी होणार? तर अभ्यास केल्यावर. इथं काय? उणे होणे, कमी होणे ही एकाच शब्दाचे आहेत. खराब होणे, नाशवंत होणे. हां, ऊत येणे या शब्दाचा अर्थ काय आहे हो? अतिरिक्त होणे. या प्रश्नाचं उत्तर काय? अतिरेक होणे. आलं? जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न वाचा. काय प्रश्न? निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निर्दोष हा शब्द आहे, या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला पर्याय कुठला ओळख सांगा बघू खालीपैकी. मी निर्दोष आहे. नसलेला विचारले शब्द, समानार्थी शब्द नसायला पाहिजे. प्रश्न बघा, समानार्थी शब्द नसायला पाहिजे. मी निर्दोष आहे म्हणजे दोषरहित आहे, दोषहीन आहे, निर्मळ आहे. नसलेला म्हटले की दोषवान. या प्रश्नाचं उत्तर काय? दोषवान. याला पर्याय नसलेला शब्द कुठला? दोषवान. या प्रश्न निर्दोष या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कुठला आहे तर खालील दिलेल्या पर्यायापैकी दोषवान. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न काय आहे? विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा कोणाला येते उत्तर. विनम्र असा आहे तो शब्द. विनम्र असा शब्द आहे तो. तर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखाय सांगितले. बघूया कोणाला उत्तर येते. विनम्र होऊन, विनम्र होऊन, लीन होऊन, विनम्र होऊन, लीन होऊन, विनयशील होऊन. लक्षात आलं का? त्यामुळे लीन. हां, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय? लीन. लीन होणे. मी तिच्यासोबत लीन झालो, विनम्र झालो. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊ. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खिन्न म्हणजे काय हो? प्रसन्न. खिन्न म्हणजे खिन्न, निरागस होऊन असा बसलेला, दुःखी. तर खिन्नचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? प्रसन्न. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय? प्रसन्न. या प्रश्नाचं उत्तर प्रसन्न आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही अभ्यास करा, सातत्य ठेवा अभ्यासात. प्रश्नाचं उत्तर आले पाहिजेत. पटपट आपण प्रश्न बघतोय. हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. तेच प्रश्न आपण इथं रिपीट घेतलेले आहेत. इतर वेगळे कुठले प्रश्न आणलेले मी नाही आहेत. थिसिसनं हे परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. देशभक्ती या शब्दाचा समास ओळखा. देशभक्ती.
बघूया कोण सांगते. देशभक्ती हा समास ओळखा. कर्मधारय समास, द्वितीय तत्वपुरुष समास, सप्तमी तत्वपुरुष समास, षष्टी तत्वपुरुष समास. समासाचे प्रमुख प्रकार कुठले आहेत हो? अव्ययीभाव समास, तत्वपुरुष समास, द्वंद्व समास, बहुब्रीही समास. हा आहे का? हे माहिती पाहिजे. समास तर या देशभक्ती, देशभक्ती या शब्दाचा समास कुठला आहे? षष्टी तत्वपुरुष समास. षष्टी तत्वपुरुष समास. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय? विमल काय म्हटलंय? विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. विरुद्धार्थी नसलेला, विमलचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कुठला हो? नसलेला विचारते. विमल म्हणजे मलिन, मळके, अस्वच्छ. आणि ह्याला समानार्थी शब्द नसलेला कुठला आहे? स्वच्छ. स्वच्छ. विमल म्हणजे विमलचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कुठला? स्वच्छ. ह्या खाली दिलेल्या पर्यायापैकी. लक्षात आलं का? जाऊ पुढच्या प्रश्न करा. प्रश्न क्रमांक 17. अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा. सांगा बघूया कोण प्रश्नाचं उत्तर येते. कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जे लोक बघतायत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तर मी पुढचं लेक्चर आणखी घेणार आहे. कमेंट्स करा. प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघूया अयोग्य जोडी कुठली आहे खालची. सांगा प्रश्नाचं उत्तर. अयोग्य जोडी ओळखा. हे विरुद्धार्थीचे शब्द दिले, जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो. हां, ते विरुद्धार्थीच्या जोड्या. मिथ्या, सत्य, राजमार्ग, आडमार्ग, मृदू, मऊ, मौळिक, बंधन. तर मृदू म्हणजे पण मऊ आणि मऊ म्हणजे पण मऊ. आणि हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आलं का? हीच अयोग्य जोड आहे. आता मृदू म्हटलं होतं काय यायला पाहिजे होतं? कठीण यायला पाहिजे होतं ना. कठीण, कठीण हा शब्द यायला पाहिजे होता, पण तो आला नाही. तर इथं काय आला? मऊ असा शब्द आलेला आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3 नंबर मृदू, मऊ. त्याला मृदू तर कठीण आला पाहिजे होता. अयोग्य जोडी ओळखा असं त्यांनी म्हटले. प्रश्न वाचायचा, त्यानंतरच प्रश्नाचं उत्तर येत असते. पुढचा प्रश्न परत आलाय. अयोग्य जोडी ओळखा. भोळा कपटी, बातमी वार्ता, गाराने तक्रार, भूषण दागिना. अयोग्य जोडी ओळखा. हे आता काय शब्द? समानार्थी शब्द आहे ते. सांगा बघू कोण उत्तर देतंय. बातमी म्हणजे काय? बातमी म्हणजे वार्ता, वार्ताहर, बातमीवाला. हे समानार्थी शब्द आहे. हां, गाऱ्याने काय? गाराने सांगितलं आहे तक्रार करायला. गाराने तक्रार बरोबर आहे. भूषण, हे एक भूषण आहे. हा दागिना आहे. भूषण म्हणजे दागिना आहे. हे आहे. म्हणून अयोग्य जोडी कुठे आहे? तर भोळा कपटी. भोळा म्हणजे इथं काय येईल हो? साधा येणार ना. साधा, सरळ स्वभावाचा. भोळा म्हणजे साध्या स्वभावाचा, सरळ स्वभावाचा असं येणार. किंवा भाबडा येणार. भाबडा शब्द एक येणार. भाबडा, भाबडा शब्द पण येणार. पण इथं कपटे आलाय त्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. 19 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. हा प्रश्न 2 वेळा आलाय बघा आता अशा स्वरूपाचा. म्हणजे गद्य रचनेला योग्य असं वाक्य खालीपैकी कुठलं ते त्यांनी सांगा म्हटले. बघूया, वाचूया पुस्तकाची. पुस्तकांची वाट पाहून एक गंमत होती. पुस्तकांची वाट पाहून एक गंमत होती. हे काय? पुढं पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होता. नाही. पुस्तकांची वाट पाहणाऱ्या एक गंमत होती. नाही. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण देते. अगदी सोपं उत्तर आहे. जर वरचं तिन्ही पर्याय काहीतरी चुकीचं वाटतात ना, काहीतरी असं वाचल्यानंतर लक्षात येते. आणि शेवटचा 4था पर्याय बरोबर का म्हणतो मी? तर बघा काय वाचले बघा. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. गद्य रूपामध्ये, गोष्टी रूपामध्ये वाक्य रचना कशी आहे किंवा कशी येते हे सरळ वाक्य दिलेलं आहे. पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमत होती, त्यामुळे आम्ही पुस्तकाची वाट पाहत बसत असू आणि आम्ही त्या पुस्तकातील गप्पा गोष्टी असणाऱ्या गमतीशीर गोष्टी वाचत होतो. त्यामुळे आमच्या मनातील विरंगुळा आम्हाला प्रसन्न करून जात होता. ही अशी वाक्यरचना अगदी होत असते. जाऊ पुढच्या प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. लक्षात आलं का? वाट पाहण्यात एक गंमत होती. जाऊ पुढं. खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय? खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय आहे? खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय आहे? काय आहे या शब्दाचा अर्थ? खरडपट्टी या शब्दाचा अर्थ. याची चांगली खरडपट्टी काढीन. थांब तू इकडे ये, तुझी खरडपट्टी काढते. खरडपट्टी काढणे म्हणजे काय? फरफडत नेणे, ठोसे मारणे, समाचार घेणे, काय खडून
खोडून काढणे. बघूया, अगदी सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर आली पाहिजे. द्या कमेंट्समध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर खरडपट्टी काढणे म्हणजे काय? समाचार घेणे. एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा समाचार घेणे म्हणजेच काय करणे? खरडपट्टी काढणे. खरडपट्टी लक्षात आलं का? समाचार घेणे. खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय आहे? समाचार घेणे. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? पुढील पर्यायापैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता प्रयोगाची कसा, कुठला प्रयोग, कर्मणी प्रयोग करता कोणता आहे किंवा प्रयोगाची वाक्य उदाहरणं कुठले आहेत ते आपण प्रयोग शिकताना त्यावेळी सांगितलंय. ते तुम्ही ते लेक्चर बॅचला जॉईन होऊन ॲप्लिकेशनमध्ये बघा. तर पुढील पर्यायापैकी कर्मणी प्रयोगाची वाक्य ओळखा. तर वाक्य सांगा बघूया. बघूया कोणाला येते. जरा अवघड आहे तुम्हाला. बघूया कोणाला येते. कर्मणी प्रयोग. लोकांनी शाबासकी दिली. कर्मणी लोकांनी शाबासकी दिली हेच वाक्य आहे पहिलं. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य कुठलं आहे? लोकांनी शाबासकी दिली. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न किती आहे? 22 नंबरचा प्रश्न आहे. पार किंवा शिवार हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे? पार आणि शिवार हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे? पार आणि शिवार हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे? ललित. आता पुस्तकं बघा. पुस्तक आणि त्याचे लेखक हे आपल्याला माहिती पाहिजे. पुस्तकाचे लेखक जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू किंवा उत्तर देण्याला आपल्याला मदत होणार आहे. पार आणि शिवार हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे? पार आणि शिवार हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे? सांगा कोणाचा आहे. बघूया उत्तर कोण देते आता मला याचं प्रश्नाचं उत्तर. दत्ता भोसले. दत्ता भोसले. दत्ता नाही, दत्ता भोसले यांचा पार आणि शिवार हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. लक्षात आलं का? दत्ता भोसले. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. गद्य तिसऱ्यांदा आलाय हा प्रश्न. तिसऱ्यांदा आलाय. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. तर वाक्य वाचूया. ते प्रवासी 2 शिरले आपल्या डब्यात. ते 2 प्रवासी शिरले आपल्या. नाही, ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. ते आपल्या डब्यात शिरले 2 प्रवासी. तिसऱ्या क्रमांकाचंच उत्तर बरोबर यायला पाहिजे. बरोबर आहे का? कारण ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. ही वाक्यरचना बरोबर होती ना. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले आणि त्यांनी बुकिंग केलेल्या सीटवरती जाऊन बसले आणि ते रेल्वेने प्रवास पुढं चालू त्यांनी केला. हे अशी वाक्यरचना अशी व्यवस्थित आली पाहिजे. ते 2 प्रवासी शिरले आपल्या डब्यात. हे काय? हे वाचायला योग्य वाटतं का? एखादी वाक्यरचना गद्य असेल ती वाचायला व्यवस्थित असेल, सरळ स्वरूपात त्याची मांडणी केली असेल तर ते त्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे योग्य? ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. आता हे प्रश्न TCSनं विचारलेले आहे 2023ला. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जे लोक बघत आहेत त्यांना मी सांगतोय, मी प्रत्येक वेळी विनंती करत आहे सर्वांना, चॅनेलला सबस्क्राईब करा. लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? बघूया आता कोण सांगतंय. फू बाई फू. लक्षात आलं का? मालिका आहे का टीव्हीला? तर फू बाई फू लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. आता फुगडी, हे संसार हे तुम्हाला आलं पाहिजे. झोका हे आलं पाहिजे. झोका कोणाचा आहे? अच्युत बर्वे. अच्युत बर्वे जे आहेत, अच्युत बर्वे, लक्षात आलं का? त्यांचं झोका आहे. झोका कोणाचा आहे? अच्युत बर्वे. अच्युत बर्वे जे आहे त्यांचं झोका हे त्यांनी लिहिलेलं आहे साहित्य. त्यानंतर अरे संसार कोण आहे हो? बहिणाबाई चौधरी. अरे संसार जसा तवा चुल्यावर आहे का? आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आणि दुसरा आणि कोणाचं काय आहे सांगा? फू बाई फू कोणाचं आहे? विठ्ठल उमाप यांचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? फू बाई फू. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25.
अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. मी तुम्हाला सांगितलं अव्ययीभाव समास कसा ओळखायचा. बिन, प्रति, यथा. लक्षात आलं काय. यथाशक्ती असं ज्यावेळी शब्द हे लागतात ना त्यावेळी तुम्हाला सांगतो ते अव्ययीभाव समासच असतो, जायचंच नाही कुठं. यथा लागलं, बिन लागलं, हे प्रश्न जे आहेत हे प्रश्नाच्या दारोदारी असेल, गावोगावी असेल, दिवसेंदिवस असं ज्यावेळी शब्द येतात हे काय असतं व अव्ययीभाव समासाचेच उदाहरण आहे ती. लक्षात आलं का. या प्रश्नाचं उत्तर काय आहे. बिन म्हणजे बिन तक्रार हा अव्ययीभाव समास आहे. बिन तक्रार. तर धन्यवाद सर्वांना. अभ्यास करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला काय करावं, चॅनेल सबस्क्राईब करा. सर्वांना शुभेच्छा. चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या पास करा. जे PYQ वगैरे प्रश्न जे असे आहेत ते तुम्ही सतत सराव करायचा या प्रश्नांचा आणि जे आहे ते तुम्ही त्यातून तुमचा सराव होत जाईल आणि सतत सराव ठेवल्यामुळे तुम्हाला काय असतं परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी हमखास जे मदत जी आहे ती मदत होते. तर तुर्तास इथे या ठिकाणी थांबूया. खूप खूप धन्यवाद सर्वांना.